मित्रांनो, आज आपण पालकांसाठी फार महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. मुलांना कसे समजून घ्यावे. कारण मुलं बदलत नाहीत, आपण त्यांना कसं समजतो. ते बदललं की घरातील वातावरण सुंदर होतं. मुलांना कसे समजून घ्यावे. 1. शांतपणे ऐका. मुलं जेव्हा काही सांगतात तेव्हा मध्ये पडलं नाही पाहिजे. त्यांना शांतपणे ऐकलं तर ते मनमोकळं बोलायला शिकतात. 2. त्यांच्या भावनांना मान्यता द्या. राग, दुःख, भीती या भावना मुलांमध्ये असणं नैसर्गिक आहे. ठीक आहे, मला तुझे फिलिंग्स समजले असे सांगून त्यांना समजून घ्या. 3. वयाला अनुरूप अपेक्षा ठेवा. लहान मुलांकडून मोठ्यासारखी परिपूर्ण वागणुकीची अपेक्षा करू नका, कारण प्रत्येक वयाचं नैसर्गिक वर्तन असतं. 4. प्रश्न विचारा, आदेश देऊ नका. असं कर म्हणण्यापेक्षा तुला कसं वाटतं असे प्रश्न मुलांना विचार करायला मदत करतात. 5. गुणवत्ता वेळ द्या. मोबाईल, TV बाजूला ठेवा. दररोज फक्त 15 मिनिटं मुलांसोबत क्वालिटी टाईम द्या. त्यामुळे मुलाची गुणवत्ता समजेल. 6. तुलना टाळा. तो बघ किती चांगलं करतो. ही तुलना मुलांचा आत्मविश्वास कमी करते. त्यामुळे त्यांची इतरांची तुलना करणे टाळा. त्यांची स्वतःची गती असते. 7. लहान प्रयत्नाचं कौतुक करा. मुलं छोटा प्रगतीसुद्धा आनंदाने करतात. एक शब्बास त्यांना पुढे नेतो. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीत कौतुक करा. त्यामुळे त्यांना नवीन काहीतरी करण्यास प्रोत्साहन मिळते. 8. त्यांच्या आवडी जाणून घ्या. ड्रॉइंग, गाणी, क्रिकेट. मुलांची आवड समजून घेतली तर ते तुमच्या जवळ येतात आणि त्यांच्या आवडीचे विषय बरोबर मनमोकळे बोलतात. त्यामुळे त्यांची आवड समजते. 9. शांतपणे समजावा. रागाने किंवा मोठ्याने बोलल्याने मुलं घाबरतात. शांत आवाजात सांगितलं तर ते खऱ्या अर्थाने शिकतात. 10. निर्णय घेऊ द्या. कपडे कोणते घालायचे, कोणता खेळ खेळायचा असे लहान निर्णय मुलांना जबाबदारी शिकवतात. त्यांच्या निर्णयावर तडपण आणू नका. मित्रांनो, मुलांना समजून घेतलं तर ते केवळ चांगले विद्यार्थीच नाही तर चांगले माणूसही बनतात.